एक इनिंग नंतर 3 ओव्हर झाल्या या इनिंग मधल्या, तर ड्रिंक्स घेऊन जायचं आतमध्ये, 6 बाटल्या पाण्याच्या आणि 6 एनर्जी ड्रिंक. तर यंगस्टर DK फाउंडेशनचे जे यंगस्टर आहे त्यांच्याबद्दल सांगायचं तर खूप काही आहे आज. तर मॅच दरम्यान मॅच चालू होते आणि परत रोहन तांबे यंगस्टरना विनंती आहे, जेवणाच्या प्लेट संपल्यात लगेच घेऊन यायच्या कोणीतरी जाऊन, जे जेवण केले त्यांनी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि तर इथे एक भानुशाली सरांनी कुणाल बोरकर आणि राजू छत्रेसाठी प्राइज ठेवले. तर कुणाल यांनी लागोपाठ 3 षटकार मारले 1000 रुपये, राजूने लागोपाठ 3 विकेट काढल्या तर 1000 रुपये. तर हे चांगला चान्स आहे, दोन्ही खेळाडूंना एकाच संघात आहेत ते. खूप खूप तुम्ही ऑल द बेस्ट आणि धन्यवाद भानुशाली सर. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. पंच 1 चेंडू आणि 2 धावा. शेखरच्या पहिल्या चेंडूवरती रोहन यांनी 2 धावा घेतल्यात आणि जर 3 सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा रोहनने केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तर पहिल्या चेंडूवरती बाद, तिसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू वळवला गेला, थोडंसं शफल होऊन गेल्यामुळे अंपायरने पंचांनी वाईड कॉल केला नाही आहे. परंतु शेखर अप्रतिम ऑब्रेक चेंडू टाकतो आणि त्याच ऑब्रेकवरती अडकवले त्या रोहनला. 2 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र षटकार नंबर 1 येतोय. रोहन कुठेतरी अग्रेसिव्हपणा दाखवतो. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू आणि किती धावा पंच? 1च धाव. धावसंख्या झाली आहे ती 9. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू 1 धाव. तर 4 चेंडू मध्ये रोहन याने आतापर्यंत सर्वात जास्त षटकार मारलेत. 6 षटकार आलेत त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव बायच्या स्वरूपात. धावसंख्या 10 झालेली आहे. 5 चेंडू आणि 10 धावा. कुणाल बोरकर साहेबांचा अजून नंबर येणं बाकी आहे. पारितोषिक लागलंय, परंतु चान्स यायला वेळ लागणार आहे. मिड विकेटला चेंडू मारला गेलाय. किती धावा येतील? चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते का? निश्चितच चांगली फेकी आणि 1 धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 11. डार्क हॉर्सेस, जबरदस्त असे हे हॉर्सेस आहेत दोन्ही. एकीकडे रोहन आहे तर दुसरीकडे अथर्वने अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. तर 1 ओव्हरच्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 11. त्यामध्ये 1 षटकार आहे रोहनचा आणि डार्क हॉर्सेस विरुद्ध मुंबई स्टॅलियन जी मॅच चालू आहे त्यात डार्क हॉर्सेसचं नक्कीच पारडं जड आहे, कारण चांगला संघ आहे. तर त्या मुंबई स्टॅलियन हा सुद्धा संघ दोन्हीच मॅच जिंकून या उपांत्य फेरीत पोचला आहे. त्यामुळे तो सुद्धा तगडा संघ आहे. नक्कीच हा सामना चुरशीचा होईल याच्यात काही शंका नाही. नवीन गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी शुभम गिरकर मैदानात आणि स्ट्राईकला आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या ज्याने केली तो म्हणजे रोहन. रोहनने आतापर्यंत 56 धावा केलेल्या. 56. तर सर मॅच चालू करायचे. धावसंख्या 11 वरती. दुसरे षटक शुभम. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार.
पुढे सोडलाय चेंडू, त्याला माहित आहे की वेट करून मारतोय, पुढे सोडलाय आणि दरम्यान एक धाव मिळाली. पुन्हा एकदा तयार गोलंदाज शुभम. आता मात्र खूप अवांतर चेंडू होता हा. 19 धावा, 1.2 ओव्हर्सचा खेळ झालाय, धावा झाल्या ते 19. आणि नितीनकडे थोडीशी ढिलाईवाली क्षेत्ररक्षण झालेले. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत रोहन आणि अथर्व. धावसंख्या झाली आहे ती 21 ना. 19 धावसंख्या 21 वरती पोहोचते. आणि रोहननी परत एकदा लांब लचक षटकार आणि त्याचा वैयक्तिक 8. तर 8वा षटकार येतोय ते रोहनच्या बॅटमधून. आता नो मॅच लँडमध्ये 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. धावसंख्या या 2ने वाढते, ते म्हणजे रोहनचं 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश येते. 4थी धाव होणार का. मिळालेल्या संधीचं सोनं करतायत, कारण की अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे. एकाच वयातील खेळाडू, फिटनेस तर खूप जबरदस्त दिसतोय आणि त्याचबरोबर अंडरस्टँडिंग खूप जबरदस्त दिसते. धावसंख्या झाली आहे ती 30. 1.5 ओव्हरचा खेळ झालेला आहे. वैयक्तिक 28 धावांवरती, म्हणजे 2 धावांची गरज आणि 1000 रुपये खिशात. ज्या प्रकारे शुभम गोलंदाजी करतोय, रोहननी शॉर्ट बॉलवर 2 षटकार मारले. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात यायला पाहिजे की आपण कुठे चेंडू टाकायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे. कारण कमीत कमी रन दिले तर ते टीमला फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे रोहन जबरदस्त फलंदाजी करतोय. धावसंख्या 32. व्हॉट अ शॉट यार. झेल होतोय का. राहुल जेलच्या मागावरती आणि परतावं लागतंय. पहिला झटका राथर. धावसंख्या 32 वरती पहिला फलंदाज बाद होता अथर्वच्या रूपात आणि जबरदस्त फटका खेळला गेला होता, परंतु हवेत असल्यामुळे राहुल यांनी कोणतीही चूक घेतली नाही. राजू सर, काय वाटतं रोहन या षटकामध्ये किती रन करू शकतो? मला वाटतं जोपर्यंत रोहन आहे तोपर्यंत मला ही जी त्याची इनिंग आहे 50 धावाकडेच वाटचाल करताना दिसते. कारण ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. जर रोहन या ओव्हरला 20 रन केले तर नक्कीच 30 रन भेटू शकतात. बरोबर आहे. चान्स तर घेणार, कारण की 10 धावांचं टार्गेट आहे, चॅलेंज आहे 10 धावांचं. तुम्हाला 10 धावा कराव्याच लागणार आहे, त्यामुळे एखाद दुसरा मोठा फटका येणार. चुकीच्या डायरेक्शनमध्ये मारला गेलेला फटका, परंतु 2 धावा देऊन जाईल. धावसंख्या सर किती धावा आहेत? याच्या मंडपावरून गेल्यावर 2 आहेत, बाजून गेल्यावर 1 आहे. 1 रन 1 धाव. ओके.
मला वाटतं लेग अंपायर निलेश सर तुम्ही द्यायला पाहिजे डिसिजन. धावा झाले त्या 33. पहिल्या चेंडूवरती एकच धावा आलेल्या. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे चॅलेंज ओव्हरचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. आणि हा चॅलेंजर आहे आणि करून दाखवले 30 रन. तर हा खेळाडू जर 50 मारले तर त्याच्यासाठी काय वेगळं पारितोषिक 2000 रुपये. रोहन तुमच्यासाठी 50 धावा केल्यावरती 2000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 1000 रुपये वाढलेले आहेत तुमच्यासाठी. आणि करायचे आहेत आता 35 धावांवरती पोहोचलाय रोहन. पुन्हा एकदा बैठक सीधा दस्तक जाते सीमारेषेकडे. राहुलने केलेली चूक, मोठी चूक. हॉर्सेसला बोनस 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 चालू होणार. 11 धावा झाल्या आतापर्यंत. जर बोनसची धावा मोजल्या तर 6 धावा ऍड होतील. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील चॅलेंज ओव्हरच्या. आणि डिफ्क्युअल चेंडू येतोय मंचाकडे. 2 धावा. 2 धावा डिक्लेअर आहेत. आणि 13 धावा झाले 4 चेंडूमध्ये. म्हणजे 7 धावा वाढतील. नक्कीच. आतापर्यंत 4 चेंडू झालेत पण वैयक्तिक किती धावावर खेळतोय रोहन? रोहनच्या 41 वरती पोहोचलाय आणि 9 धावांची गरज आहे. जर रोहन यांनी 50 धावा केल्या तर पहिलं षटक पहिलं हाफ सेंचुरी असणार आहे. पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढे चालाक आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. रोहन वैयक्तिक 41 आणि धावसंख्या 13 वरती गेले. ती चॅलेंज ओव्हरची. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते बोनस धावा आपल्याला ऍड करावे लागतील. लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेल नितीन तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाले होते. तिसरी धाव घेणार का राज? कॉल तर केला मला होता वाटतं परंतु राजू सर डार्क हॉर्स संघ आहे त्यांनी दोन्ही वेळेस 3 पैकी 2 सामन्यात टार्गेट पूर्ण केले 10 रनाचं. आता 15 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 8 धावा तुम्हाला बोनस मिळतील. म्हणजे हे षटक 23 रनात असेल बरोबर? बरोबर. हा. 15 धावा तर ड्रिंक्स आहे, ब्रेक आहे सर. म्हणजे 8 धावा. ड्रिंक्स घेऊन जायचं आहे ज्युनियर्स. 55 धावा झालेत. जर 8 धावा ऍड केल्या तर 55 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा आणि ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी 43 धावांवरती खेळतोय थोडं रोहन. जास्त घेऊन जा, 55 पण घेऊन जा. या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून आहेत सेल्वराज मनी, संतोष चव्हाण, श्री अन्नपूर्णा आरसीएसचे सेल्वराज मनी, तसेच सेंटिओचे सागर. त्याच्यानंतर आता जे डार्क हॉर्स खेळते त्यांचे संदीप शेट्टी सर, तर श्री 11 त्याचे देशमुख सर,
ओनर्स आहेत. तर आणि जे मुंबई स्टॅलियन संघ खेळतोय आता समोर, तर त्याचे प्रमोद बनसोडे उर्फ बॉम्ब ते संघ मालक आहेत. दुसरी वेळ आहे की या स्टॅलियन संघाने या वर्षीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. धावसंख्या 55, 55. दरम्यान राहुल ठाकूर सामन्यातील चौथं तर वैयक्तिक पहिलं षटक आणि स्ट्राईकला आहे राज. नक्कीच राजला माहीत आहे की काय करायचं आहे, मला काय करायचं आहे तर रोहनला स्ट्राईक द्यायचे. आणि हेच क्रिकेट आहे, कारण रोहन फॉर्ममध्ये आहे. त्याला पण 50 रनला मला वाटतं 8 का 9 रन बाकी आहेत, 7 रन फक्त. आणि 50 रन पण होणार. त्याच्यानंतर त्याला 2,000 रुपये सुद्धा संघ मालकाकडून मिळणार आहेत. आता 1,000 लागू झालेत. मला वाटतं रोहनकडे 2 ओव्हर म्हणजे 12 बॉल आहे. रोहन 75 रन वैयक्तिक करू शकतो, कारण हवा पण तिकडची आहे. आणि बऱ्यापैकी रोहननी सकाळपासून खूप चांगली गोलंदाजी केली. याच्या अगोदरच्या सामन्यात तो आऊट झाला 0वर, त्याच्यामुळे त्याचा संघ पराभूत झाला होता. जवळजवळ रोहनचे वैयक्तिक धावा जर गेल्या ना, आता 89 धावा, 89 रन आतापर्यंत रोहनने या स्पर्धेत केलेले आहेत. 89 सर्वात जास्त धावा रोहनच्या नावावरती आहेत. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला, धावचित करण्याची संधी आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. धावसंख्या 56, 56. आता मात्र रोहनकडे स्ट्राईक आहे. 43 धावांवरती खेळतोय. पहिले अर्धशतक होतंय का या स्पर्धेतील आणि मानकरीट करतोय 2000चा का ते आपण पाहूया. त्यांचे ओनर शेट्टी साहेबांनी 50 धावा जर रोहनने केल्या तर 2,000 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवले त्याच्यासाठी. तर विजय वाडेकरांना विनंती आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. ते स्वतः उत्कृष्ट समालोचक आहेत आणि या DK फाउंडेशनचे ते सेक्रेटरी आहेत. तर त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं आणि माईक ताब्यात घ्यावा. विजय वाडेकर बद्दल बोलायचं झाले सर तर रामदादा एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. खूप साऱ्या गोष्टी करत असतात. नक्कीच नक्कीच. आणि त्यांच्या सहखेळाडूंना कोणतेही प्रॉब्लेम आला तर स्वतः जाऊन तिथे उपस्थित राहतात. असे ते व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे विजय वाडेकर. नक्कीच. दरम्यान रोहन 1 धाव तर पूर्ण 2 धावा होणारच आहेत. तर रोहन जाऊन पोहोचतोय तो 45 वैयक्तिक 45 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली संघाची 58, 58. जबरदस्त स्कोर आहे. तर विजय वाडेकर यांचं स्वागत आहे. तर कोणी पाणी पिलं किंवा हे पिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी पिशव्या लावल्यात, कचरा बॅग लागल्यात, त्याच्यातच टाकावं प्लीज, कारण ते योग्य वाटत नाही. आणि आता इथे कोणी 4 गॅटोरेट घेतलेत आणि अर्धे पिलेत आणि सोडून गेलेत. तर प्लीज तसं काय करू नका. राहुल पाहुयार रोहनला रोखतोय का? डबल आर. बैठक एकच धाव देऊन जाईल. चांगला फटका होता. धावसंख्या 46 वरती पोहोचतोय. विजय यायचंय, विजय वाडेकर साहेब यायचंय. आपण आता त्यांच्या मुखून समालोचन ऐकूया. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, पांडुपगावचा सितारा आहे. आणि धावसंख्या झाली ती 46. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या याच रोहनने केली. आता ती सर्वोच्च धावसंख्या तोडतोय का पाहूया. आणि अवांतर चेंडू, धावसंख्या 1ने वाढते ती 60. बोल 46 धावा. काय म्हणेल, 50 धावा होतील पहिल्या रोहनच्या. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू. धावसंख्या 61 वरती जाते. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि 3 चेंडू, जी धावसंख्या हवी होती त्या धावसंख्येला जवळपास पोचलेली आहे.
हा संघ हॅलो. म्हणजे डार्क हॉर्स आणि झेल होतोय का पाहूया. नितीनच्या हातात झेल, सेम धावांवरती बाद होतोय. खेळी रोहन संपुष्टात. रोहनची खेळी आम्ही डीके फाउंडेशन तर्फे शशीचे खूप खूप आभारी आहे, जे स्क्वेअर लेगला बसून आहेत ग्राउंडच्या बाहेर सकाळपासून. तर तुम्हाला कव्हरला बसलेले आहेत बघा दीपक शेट्टी, ते पण कुठे त्या खेळाडू म्हणजे फक्त जस्ट युनायटेडला येतात, पण सकाळपासून बघितलं ते बाउंड्रीच्या बाहेर, ते कुठच्या टीममध्ये नाहीत किंवा काय नाही, त्यांना कोणी सांगितलं नाही, पण वैयक्तिक जाऊन ते बसले. तर असे जे व्यक्तिमत्व आहे, असे यांच्यामुळेच क्रिकेट मोठं होतं किंवा हे ग्राउंड मोठं होतं. काय मला बोलता वाटतं विजय वाडेकर? ही डीकेस मेमोरियलची खूप मोठी ताकद आहे की एवढ्या सर्व लोकांना या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी एकत्र केलेले आहे. कुणाल बोलकर. खरंच म्हणतोय राम, कारण डीके फाउंडेशनचं एक उद्दिष्ट असं आहे की आपण जास्तीत जास्त एकत्र यायचं आणि एकत्र राहून नुसतं क्रिकेटच नाही तर आपलं कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपण सामाजिक क्षेत्रात देखील चांगले कार्य करायचं, हे एक डीके फाउंडेशनचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचमुळे आज आपण इकडे सगळेजण इथे जोडलेलं आपण नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय. आज चेंडू थोडासा आखूट डब्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिला. घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय आणि 2 धावांनी धावसंख्या इथे वधारताना पाहायला मिळते. धावसंख्या ती मात्र 63. एक धावांचा उच्चांक देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. सर्वोच्च धावसंख्या आहे या आजच्या दिवसातील. पहिल्या सामन्यामध्ये पण ह्याच संघाने सर्वोच्च धावसंख्या केली होती 58. आता मात्र 63 धावा केलेल्या आहेत. उर्वरित चेंडू असेल तो 1 या षटकातील. आणि धावचित करण्याच्या प्रयत्नात आणखीन एक धाव देऊन चुकलेत ते म्हणजे मंगेश केळवरकर. या दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 65. प्रयत्न चांगला होता कारण की कुणाल सारख्या खेळाडूंना त्यांना परत पाठवायचं होतं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40. या इनिंग नंतर सेंटिओ संघाचे कर्णधार तसेच आरसीएस संघाचे कर्णधार म्हणजेच ही लढत असणार आहे अजय कदम विरुद्ध प्रवीण तांबे. त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 65 स्टेजवर यावे. धन्यवाद. 65 धावा झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर आता शेवटचं स्लॉक ओव्हरचं षटक प्रशांत मार्को साहेब आमच्या समालोचन कक्षात येत आहेत. वेलकम सर. स्वागत आणि स्वागत. प्रशांत मार्को साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. आपलं खरोखरच डीके फाउंडेशनच्या वतीने नक्कीच स्वागत करतोय. पुन्हा सामन्याकडे वळतोय. नितीन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. डॉर्कस संघाचे फलंदाज चांगलं आक्रमण करताना पाहायला मिळतात. त्यावेळेस आखूट डब्याचा चेंडू मिडविकेट दिशा दिशेने भिरकावून दिला जातोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार इथे घोषित केला जातोय. 6 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते. समालोचनाच्या भूमिकेत आज आपण रामपोळला पाहतोय. त्यांच्यासाठी प्रशांत तांबे साहेबांनी 1000 रुपये या चांगल्या समालोचनासाठी दिलेले. अर्थातच कौतुक इथे नक्कीच केलं जातं आणि तीच कौतुकाची पोच पावती प्रशांत तांबे यांच्याकडून नक्कीच मिळते रामपोळसाठी. आणि खरोखरच एक चांगली भूमिका देखील आपल्याला व्यासपीठावरून पाहायला मिळते ती रामपोळ यांची समालोचनाच्या माध्यमातून. धावसंख्या ती 72.
पॅरी यांच्याकडून हा झेल इथे सुटतोय. 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. एक धावांचा उच्चांक इथे होताना नक्कीच पाहायला मिळतंय. डार्क हॉर्स संघाकडून चांगली फलंदाजी सुरुवातीला केली होती रोहन तांबे, ज्यांनी 46 धावांची एक मोठी खेळी आपल्या संघासाठी केली. यानंतर होणारा सामना नक्कीच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे, कारण 2 चांगले मित्र आपले प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना पाहायला मिळते. अजय कदम विरुद्ध प्रवीण तांबे असा एक सेमीफायनलचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा एक चांगला फटका घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. 2 धावा नक्कीच इथे घोषित केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 76. तर जेवण करायचं कोण बाकी असेल तर सांगा, जेवणाचं क्लोज करायचं आहे. कोणी जेवायचं असेल तर प्लीज जेवून घ्या, कारण ते भांडी घेऊन जायचे आहेत. कोण राहिला असेल तर जेवून घ्या. कोण राहिलंय का? निलेश भोईर जेवणार आहे? नाही, ओके. तर मला वाटतंय मंगेश धनावडे क्लोज केलं तरी चालेल. धन्यवाद. आज सकाळच्या क्षेत्रापासून माझा मित्र राजू नाखवा यांनी देखील चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून केलेलं आहे. खरोखरच राजू, आपलं देखील मी नक्कीच DK फाउंडेशनच्या वतीने आणि परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान पुन्हा एकदा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. राज यांच्या बॅटमधून चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा, 1 धाव इथे घोषित केली जाते. एका धावाने धावसंख्या 77. 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील अंतिम षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये खूप जबरदस्त प्रहारवाली फलंदाजी करताना राज दिसतोय. मोठे फटके त्याच्याकडनं आले आहेत. आतापर्यंत 2 षटकार त्यांनी या षटकामध्ये लगावलेले आहेत. हॅलो. या पुढील सामन्याचा सेमीफायनलचा नाणेफेक सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विजय अरोरा साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. $79 79 धावा. 1 to go. शेवटचा बॉल या इनिंगचा. आणि यालाच म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. मित्रांनो, टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि प्रवीण तांबे, ज्यांचं नाव सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला, मुंबईला आणि भारताबाहेर सगळ्यांना माहीत आहे, त्या संघामध्ये सेमीफायनलचा सामना आहे. सामना 5 ओव्हरचा असेल. तर टॉस उडवतील विजय अरोरा सर. कोण बोलणार? हेड. तर हेड कॉल होता प्रवीण सरांचा आणि प्रवीण सरांनी टॉस जिंकलाय. सेंटिनो संघाने टॉस जिंकलाय. तर प्रवीण सर, तुम्ही काय करणार, काय स्ट्रॅटेजी असणार? अगेन्स्ट अजय कदम सर आहेत, जे माइंडेड क्रिकेट खेळतात. त्यांना काय करायचं माहीत असतं. तर त्यांना कसं आऊट घेणार, त्यांना कसं बाद करणार? त्यांच्यामध्ये एक अभिजित सावंत आहे, ज्यांनी आता सामना जिंकून दिला. तर तुमची काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरुद्ध, दोघांविरुद्ध? पहिली तर आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. तर आमची स्ट्रॅटेजी हीच असणार की आम्ही एवढे कमीत कमी रन द्यायला बघू, तेवढ्यात आम्ही प्रयत्न करू. कारण की चेस करणं कुठचे पण डिफिकल्ट असतं, पण आम्ही ते चॅलेंज सकाळपासून घेतो आहे. म्हणून आमची जी स्ट्रॅटेजी होती की आम्ही कमीत कमी रन देऊन तो चेस करू. तरी पण मी प्रश्न असा आहे की अजय सरांना तुम्ही कोणत्या प्रकारची गोलंदाजी करणार? कारण तुमचं जर षटक चालू असेल आणि चॅलेंजिंग ओव्हरला अजय कदम समोर आहे, तर तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? ॲज ए बॉलर म्हणून विकेट घ्यायची. पहिला तर नक्कीच विकेट नाही भेटली आणि जर अजय चांगले खेळत असतील तर नक्कीच आम्ही बघू की जे दुहेरी तिहेरी धावा घेतात ते धावून त्यांना त्या रन्स आम्ही रोखायला बघू. कारण की जर षटकार नाही पडला तर त्यांच्या ती क्षमता आहे की 1चे 2 करायचे आणि 2चे 3. तर त्या स्ट्रॅटेजीनेच आम्ही फिल्डिंग लावू. नक्कीच हे होते प्रवीण तांबे सर आणि त्यांनी त्यांची स्ट्रॅटर्जी अजय कदम संघाविरुद्ध सांगितली आहे. तर अजय कदम सर त्याच तोडीचे आहेत. मला वाटतं बेस्ट ऑफ द आपल्या DK मधले बेस्ट कॅप्टन आहेत. तर मी अजय सरांना विचारतो, तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल आणि तुम्ही त्यावेळेस फलंदाजीला असणार, ज्यावेळेस प्रवीण तांबे गोलंदाजीला असणार,
त्यावेळेस तुम्ही काय करणार जर तुम्हाला 10 रन पूर्ण करायचे आहेत, वरती रन करायचे आहे, तर तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? डेफिनेटली म्हणजे ही खूप मोठी मॅच आहे, सेमीफायनलची मॅच. आणि 2 मॅच प्रवीणची टीम जी आहे सँटिनो ते जिंकलेत, त्यांचा डेफिनेटली कॉन्फिडन्स हा आहे. तर आम्ही प्रयत्न करू की आम्ही किती जास्तीत जास्त धावा करू. म्हणजे मला असं वाटतं की एखादी धावसंख्या 50च्या पुढे आहे आणि ह्या कंडिशनमध्ये विल बी अ चॅलेंजिंग स्कोर 50 प्लस. आता जसा प्रवीण म्हणाला की प्रवीण इज अ चॅम्पियन बॉलर आहे, राईट. तर त्याच्या पुढे मी कसा राहीन, मी हा प्रयत्न करेन. त्याचा प्रत्येक बॉल कसा मला रीड करता येईल, तो काय टाकतोय हा मी प्रयत्न करेन. आणि जर मी त्याच्या पुढे राहीन तर डेफिनेटली तो माझ्या टीमसाठी फायदेशीर असेल. सो मला माझ्या टीमसाठी कसा बेस्ट द्यायचा आहे ते मी प्रयत्न करेन. बाकी आम्ही प्रयत्न करू आमचा बेस्ट द्यायचं. ही इज अ चॅम्पियन प्लेअर आणि जावेद पण आहे, चांगले प्लेयर्स त्यांच्या टीममध्ये आहेत. सो लेट्स हॅव अ गुड कॉम्पिटेटिव्ह मॅच. महत्त्वाची काय मॅच चांगली झाली पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. थँक्यू. नक्कीच. तर अजय कदम आणि प्रवीण सरांना तुम्ही ऐकलं, तर यंगस्टर लक्षात घ्या. आणि श्रीराम हिरलेकर सरांचं आगमन होतं आहे. खूप खूप धन्यवाद श्रीराम हिरलेकर सर, तुम्ही आला, DK फाउंडेशनचे फाउंडर. तर यंगस्टर लक्षात घ्या, त्यांच्या स्ट्रॅटेजी काय होत्या, अजय कदम सरांना कशी बॉलिंग करायची आहे आणि प्रवीण तांबे सरांना कसं फेस करायचं आहे, या दोघांनी सांगितलं. याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. 86 धावांचं लक्ष्य आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. 2 पंच. तर उपांत्य फेरीचा सामना, करो या मरो या परिस्थितीचा सामना. तर स्ट्राईकला आहेत शुभम आणि राहुल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत ते आतापर्यंत. रोहनच्या तोडीचे हे फलंदाज आहे. जर हे फलंदाज खेळले तर ही धावसंख्या पार होऊ शकते, कारण बऱ्यापैकी अवलंबून असेल या 2 फलंदाजावर, कारण दोन्ही फलंदाजाकडे षटकार मारण्याची क्षमता आहे. तर अथर्व किरवे असा गोलंदाज आहे की त्याची विकेट घेण्याची क्षमता आहे या फलंदाजाची. तर हा नक्कीच सामना चुरशीचा होईल. काय म्हणताय राजू नाकवा सर, या सामन्याबद्दल काय तुमचं प्रेडिक्ट असेल? बघा, हे 2 ओपनर्स आहेत ना, खास करून शुभमवरती खूप जबरदस्त दडपण असणार आहे, कारण की 86 धावांचं लक्ष्य आहे, मोठे प्रहार अपेक्षित आहे आणि ते शुभम मारण्यासाठी तत्पर आहे. बॉलरसाठी आहे राज, ज्यांनी मागच्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली. तो राज आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. या स्पर्धेमध्ये प्रभावशाली जर खेळाडू पाहिला गेला तर एक राज माझ्या डोळ्यासमोर येतोय, कारण की चांगली गोलंदाजी केली आहे आणि तेवढीच चांगली फलंदाजी राजने केलेली आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर ज्या पद्धतीने राहुल खेळतात त्याच पद्धतीचा हा राज गोलंदाज आणि फलंदाज तेवढीच चांगले क्षेत्ररक्षण पण करताना आपण पाहतो. तर आता मात्र शुभम डावखुरा विरुद्ध डावखुरा असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी शुभम आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे राज. काय बोलाल विजू सर? हॅलो. मी शुभमला बरेचदा चांगली फलंदाजी करताना पाहिलं आहे, कारण लास्ट इयरमध्ये देखील आपण भांडूपच्या क्रीडानगरीमध्ये पाहिलं असेल. 5 षटकात 90 धावांचा पाठलाग करण्याची गरज असताना पहिल्या षटकात केवळ 4 ते 6 धावा जमा झालेल्या होत्या. त्यानंतर मात्र शुभमने एक हाती फलंदाजी करत 90मधल्या एकट्याने 65 धावा जमा केलेल्या होत्या आणि तो सामना 4.3 षटकामध्ये जिंकून दिलेला होता. म्हणजे शुभममध्ये ती क्षमता आहे. आज त्याचे वडील देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्याने देखील तो सामना पाहिलेला होता. काय जबरदस्त अशी फलंदाजी त्याने केलेली होती आणि त्याच्याच खांद्यावर नक्कीच थोडीशी जबाबदारी नक्कीच असणार आहे. तत्पूर्वी राहुल देखील एक दर्जेदार आणि क्षमता असलेला खेळाडू आहे. मला वाटतं धावा खूप जास्त झालेल्या आहेत, परंतु क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त प्रेडिक्टेशन करू शकतो बस. हो नक्कीच, परंतु जोपर्यंत मी सांगतो शुभम खेळपट्टीवर आहे, नक्कीच एक आव्हान पार करण्याची किमया त्याच्यात नक्कीच आहे. भानुशाली सरांकडून राहुल 3 षटकार लगातार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक. राजांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना अक्कूट टप्प्याचा चेंडू वेगाने झपकन आत येतोय. चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू
आणि स्वतः फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय तो राज. मला वाटतं राजू इथे कर्णधाराचं देखील कौशल्य पाहायला मिळतं. शुभमसारखा आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर असताना डावकुऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातो डावकुऱ्या फलंदाजाच्या समोर. म्हणजे किती विश्वास राजवर त्याने ठेवलेला असेल. तगडा गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये मी त्याची ताकद पाहिलेली आहे आणि हेच कारण आहे मी त्याला तगडा म्हणालो. गती परिवर्तन आणि वेगवान चेंडू आताचा टाकला होता परंतु फलंदाजाचा बरोबर विरुद्ध साईडला टाकला होता. नितीन झेल होतोय का दुसरा फलंदाज परंतु संधी दवडली आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. पहा झेल सुटला मॅच सुटली की काय. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं परंतु अप्रतिम प्रयत्न कारण तौसिफ मला वाटतं तिथे आहे. एक चांगला प्रयत्न देखील केला कारण आज वय पाहिलं गेलं तर 55पेक्षा अधिक असलेला हा खेळाडू मात्र त्याच्या अटेम्प्टला मात्र नक्कीच दाद दिली गेली पाहिजे. पुन्हा एकदा राज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो नितीनसाठी. 2 to go. धावसंख्या ती 5. एक मोठं आव्हान आणि त्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे जगतोय आणि एस टी रक्षकाच्या हाताचा वेध इथे घेतला जातोय. एस टीच्या मागे आपण पाहतोय तो व्यंकट मधलियार एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं आणि ज्यांनी आता पण वेस्टर्न रेल्वेसाठी ज्याचे प्रतिनिधित्व केलं त्या व्यंकट म्हणजे या खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर खूप मोठे दिग्गज खेळाडू इथे राजू नाकवा खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आपल्या समोर खेळताना दिसत आहे ते सगळ्यात मोठी पर्वणी आहे आमच्यासाठी. तर आपले जे पंच आहेत त्यांनी जागा घ्यायची आहे. निलेश भोईर सरांना रिलीव्ह करायचं आहे. बऱ्याच वेळ आहेत ते. आता तुम्ही जागा घेतली तरी चालेल पंच. चला प्रमुख पंच स्क्वेअर लेगच्या दिशेने हर्षल इथे उपस्थित झालेले आहेत आणि निलेश भोईर खरोखरच आम्हाला या स्पर्धेसाठी आपण पंचांच्या भूमिकेतून दिलेल्या योगदानाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. निलेश भोईर खूप जबरदस्त असे गोलंदाज पण आहेत आणि वेळेवरती चांगली फलंदाजी पण करतात. आत्ताच रामपोळ यांच्याकडून माहिती मिळते लेदर क्रिकेटमध्ये 100 धावांचा पाऊस पडणारे निलेश भोईर खरोखरच एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देखील आमच्यासाठी दिलेलं आहे. त्याबद्दल DKPLच्या माध्यमातून नक्कीच आपले येथे मी आभार व्यक्त करतोय. गोलंदाजीसाठी येथे पाचारण केलं जात आहे ते आता मात्र रोहन ज्यांनी 46 धावांची एक जबरदस्त वादळी खेळी आपल्या संघासाठी केलेली आहे. तोच रोहन पाहायचं आहे कशी गोलंदाजी करतोय आणि थोडासा दबाव राजू नक्कीच पाहायला मिळतो तो आता फलंदाजीवर कारण मोठे प्रहार प्रत्येक चेंडूवर करावे लागणार आहेत. हा सामना हे आव्हान जिंकायचं असेल तर माझ्या मते राहुलची विकेट मोठी विकेट होती. मागचे 2 सामने पाहिले तर राहुलने खूप जबरदस्त बॅटिंग केली होती. एक कर्णधाराला साजिशी अशी इनिंग खेळताना परंतु राज यांनी त्याचा अडथळा पहिल्या चेंडूवरती व्यंकटकडे चेंडू कॅच देऊन तो मैदानाच्या बाहेर गेले.
नक्कीच पंचांचा निर्णय इथे अंतिम राहील याची नोंद आपण घ्यायची आहे. नितीन, आपणास देखील विनंती असेल पंचांशी कोणी वाद घालू नये. चला मॅचला सुरुवात करा. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. please. पंचांचा निर्णय रिच वाईड आहे याची नोंद घ्यायची आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. डावकुरा आक्रमक आणि शैलीदार असा फलंदाज अर्थातच शुभम गिरकर, ज्यांच्या बॅटमधून धावांची गरज आहे ती संघासाठी. यश मात्र बराचसा बाहेर स्क्वेअर चेंडू खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या अगोदरचा चेंडूवर देखील थोडासा वादग्रस्त निर्णय झाला, मात्र दोन्ही खेळाडूंनी तो सांभाळून घेतलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू इथे टाकला जातोय, तो मात्र रोहन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांच्या आज शरीरापासून दुरावत आहेत. वाईट बॉलची घोषणा समालोचन कक्षाकडे केली जाते. एक अतिरिक्त धावसंख्या ती 7. एक संत सुरुवात पाहायला मिळते, मात्र आक्रमण करावं लागणार आहे प्रत्येक चेंडूवर. चौकार आणि षटकारांच्या अपेक्षा नक्कीच इथे पाहायला मिळते. धावा झाले ते 7 आणि काहीतरी विचारणा करण्यासाठी शुभम पंचांकडे गेले होते, परंतु आता मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा अवांतर चेंडू +1 अशा 2 धावा येतील. या वाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या 9. बब्बू दबोला यांच्याकडून एक 6 मारेल, त्याच्यासाठी ₹1000 पारितोषिक. बब्बू दबोला उर्फ बब्बू. अच्छा. आणि पर्वणी आहे प्रत्येक खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा मोरल वाढवण्यासाठी. प्रत्येक खेळाडूचे आवडते जे खेळाडू आहेत त्यांना पारितोषिक लावलं जातं. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतो ₹1000, ₹2000, ₹5000 खूप सारे पारितोषिक इथे घोषित केले जाते. या दरम्यान 2 धावा येत आहेत शुभमच्या बॅटमध्ये. शुभम या स्पर्धेमध्ये आक्रमकता आहे, परंतु मोठे फटके आले त्यानंतर शुभम त्वरित मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय आणि 1.3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 11. 3 बॉल. पुन्हा एकदा मारायला गेले मिड विकेटला चेंडू जाते डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावेसाठी. धावसंख्या 12. शुभमला ज्या अटॅकिंग ग्रुपमध्ये पाहिलं होतं तो अटॅकिंग ग्रुप आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाज कुठेतरी चतुराईवाली गोलंदाजी करताना दिसत आहेत. खास करून आखूट टप्प्याचा चेंडू त्याला फेकतात आहे आणि त्या चेंडूवरती अडकतोय तो म्हणजे शुभम. प्रत्येक बोलसाठी ₹1000 पारितोषिक आले बब्बू दबोला यांच्याकडून. स्टंपला लागल्याशिवाय ते पैसे मिळणार नाही, ते पण लक्षात ठेवायचे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. 13 धावांवरती संघ पोहोचलेला आहे. ज्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला शुभम आज मात्र कुठेतरी शांत दिसतोय. आणि आलाय पहिला षटकार. धावसंख्या 19. 2 षटकाच्या समाप्ती. एकोणीस. नंबर देण्याचे
नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे लेफ्टी, तर थोडं डोक्याने खेळायची गरज आहे या ठिकाणी नितीन देसाई याला. तर अथर्वला जेवढे डॉट बॉल काढता येतील आणि शुभमला नॉन स्ट्राईकला ठेवायला मिळेल तेवढी स्ट्रॅटर्जी असेल अथर्वची, कारण शुभममध्ये कॅपॅसिटी आहे. 18 चेंडू आणि 67 धावा. 18 बॉल 67 टू विन. इक्वेशन 18 चेंडू 67 धावा 67. आणि हे 4 ओव्हरचा खेळ तिसरं षटक आहे. पाहूया 4 ओव्हर मध्ये 10 धावांचं एक टार्गेट आहे, ते पूर्ण करावं लागणार आहे. 1 मिनिट चालू ठेव. तर स्ट्रॅटर्जीमध्ये अथर्व सरस ठरतोय, बॉल डॉट जातोय. तर पंकज पोळ दुबईवरून या मॅच बघत आहेत DK फाउंडेशनची, कारण ते पण ह्याचे पार्टनर होते. ते एका संघात अन्नपूर्णा संघात होते, पण ते आज नाहीत, पण ते तिथून लाईव्ह मॅच बघतायत. प्रशांत आंबे फिनलंडवरून लाईव्ह मॅच बघतायत आणि शुभेच्छा देत आहेत दोघेही आपल्या या स्पर्धेसाठी. चालेल, ठीक ठीक. तर आत्ता मात्र बघूया शुभम काय करतोय आणि अथर्व काय करतोय. जर हा सामना जो हारेल तो या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे आणि या 4 चेंडूवर मला वाटतं या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. जर या 4 चेंडूत 18 ते 20 धावा येत आहेत तर परत मुंबई स्टॅलियन मॅचमध्ये येऊ शकते. बघूया काय होतंय. तर पुढील समालोचनासाठी आपले विजू वाडेकर, जे दर्जेदार समालोचन करतात, ज्यांचा आवाज सुमधुर आहे, असे परत एकदा आपल्या समोर. रामपोळ यांचा आज आवाज ऐकण्यासाठी सगळं क्रीडा रसिक उपस्थित आहे, कारण त्यांची फलंदाजी बघायची होती पण ती बघता येत नाही आहे. मात्र आज आवाजाच्या रूपात एक आगळं वेगळं रूप रामपोळचं नक्कीच क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचतंय. तर मला वाटतं हेच DKPLचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळते. प्रत्येकजण आपली वेगवेगळ्या भूमिकेत आपलं कर्तृत्व इथे दाखवताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा आणि हळूहळू सामना काही मला वाटतं थोडंसं एकतर्फी होताना राजू नकवा नक्कीच पाहायला मिळतोय. काय म्हणतील? कारण की शुभम पहिल्याच चेंडू पहिल्याच षटकामध्ये राहुलसारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर शुभमला व्यवस्थित आता षटकार आणि चौकारांच्या वेळेस शुभमची बॅट चालत नाही आहे. हे कुठेतरी आव्हान आणखीन कठीण होऊन जात आहे. तसं असलं तरी गोलंदाजीची देखील चांगली गोलंदाजी केली आणि म्हणूनच शुभम मोठ्या फटक्यांपासून काहीसं लांब राहिलं आहे. त्यामुळे गोलंदाजाचं देखील नक्कीच तिथे कौतुक करावं लागेल. अथर्वने निश्चितच या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि इकॉनॉमी गोलंदाजी केलेली आहे. कमीत कमी धावा देऊन चांगले षटक हाताळले आहे. खास करून 4 ओव्हरमध्ये चांगली षटक टाकतोय तो. खरंच, कारण तिसरं आणि जे निर्णायक षटक म्हटलं जातं या स्पर्धेमध्ये, कारण चेंजिंग ओव्हर इथे ते गेम देखील चेंज होत आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू 2 धावा इथे घोषित केल्या जात आहेत. नो चेंडू देखील, त्यामुळे फ्री हिटची एक परवानगी देखील. 25 धावा आणि फ्री हिट असणार आहे ते वेगळं. या षटकात आतापर्यंत 6 धावा आले आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 6 धावा आलेल्या आहेत. अजून 4 धावांची गरज आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये हे 4 ओव्हरचा जे टार्गेट आहे ते पूर्ण करणार आहे. पुन्हा एकदा चांगला आणि गती परिवर्तन केलेला चेंडू फ्री हिटमध्ये एक मोठी रिस्क त्यांनी घेतली आणि त्यामध्ये नक्कीच यशस्वी होताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच अथर्व किरवे. आजचे हे चांगलं वर्ष त्याच्यासाठी नक्कीच म्हणावं लागेल, कारण टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल असेल, चांगली गोलंदाजी तो सातत्याने करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू आता मात्र निराश होताना पाहायला मिळतोय. शुभम गिरकर चेंडू मिड विकेट रिजनमध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि मला वाटतं तिसऱ्या षटकाची इथे सांगता होताना पाहायला मिळते. 7 धावा आल्या या षटकामध्ये. -4 धावा होतील. -4 करा. 26 धावा झाल्या होत्या. आता 4 धावा मायनस होतील, म्हणजे 22 धावांवरती संघ जाऊन पोचेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा DKPL पर्व, आणि ज्या पर्वामध्ये आपण पाहतोय
दिनेश वाकवडे आणि कृष्णदास नायर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यांच्या पहिला चेंडू षटकाराने सुरुवात करतोय शुभम. 1000 दरम्यान या षटकामध्ये जर तुम्ही 30 रन 35 रन करताय 30-25 रन तर परत पुन्हा मॅच मध्ये येण्याची शक्यता आहे. तर राजूसाठी प्रत्येक बोल्डला 1000 रुपये आहेत प्रकाश सरांकडून आणि हॅट्रिकसाठी भानुशाली सरांकडून. राजूसाठी खास बक्षीस आहे. दुसरा षटकार येतोय का? दुसरा षटकार या षटकातील दुसरा षटकार. धावसंख्या 34. 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत शुभमच्या बॅटमधून जो थांबलेला होता शुभम आता मात्र सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा तिसरा हॅट्रिक आणि हॅट्रिक स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या स्पर्धेत. जर तुम्ही अजून 3 षटकार मारताय तर नक्कीच तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकता. दरम्यान राजू सत्रेवर खूप प्रेशर वाढलेलं आहे कारण घरच्या मैदानात घरच्या विकेटवर मार खातोय. दरम्यान पुढचा चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्कीच आणि 2 धावा पूर्ण. 4 चेंडूत 20 धावा दिल्यात. अजूनही तुम्हाला या 2 चेंडूवर तुम्ही 2 षटकार मारताय तर मॅच चालू राहू शकते. आणि शुभमला प्रत्येक षटकाराला प्रकाश भाऊमा यांच्यातर्फे 1000 रुपये आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला 4000 रुपये लागू झालेले आहेत तब्बल. आणि मला वाटतं बब्बू शेठ आजच्या दिवसातील सर्वोच्च प्राइज मिळवलेला हा खेळाडू. आता मात्र बाद आणि राजूने विकेट काढलेले आहे. एक नंबर. शुभम सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र तंबूमध्ये परततोय. टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व, भांडूप गावातील एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच शेखर पवारला आता आपण मैदानामध्ये पाहतोय.
मात्र आव्हान आता मात्र खूपच कठीण होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आहे. सामन्यातील काही औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तरी काहीच वागवं ठरणार नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राजू, एक आगळी वेगळी गोलंदाजीची शैली आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू बॅटची कड घेतली जाते. एसटी रक्षकाकडून हा झेल सुटतोय. प्रत्येक बोलला 1000 रुपयाचं पारितोषिक प्रकाश सरांग यांच्याकडून, बब्बू शेठ यांच्याकडून मिळतील. त्यामुळे गोलंदाजासाठी एक चांगली पर्वणी इथे नक्कीच उपलब्ध होताना पाहायला मिळते. प्रत्येक बोल जर घेतला गेला तर प्रकाश सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बब्बू शेठ. कुणाल बोरकर 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. सहा चेंडू 44 धावा. तर अशक्यप्राय असं आव्हान आहे, परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानात पडत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होतोय का? यस, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 5 चेंडू 44 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि अंतिम सामन्यासाठी संघ पोसेल. आणि राजू सत्रे जोपर्यंत चेंडूच्या मागावरती जातील. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता स्ट्राईकवरती शेखर असणार आहे. धावसंख्या 1ने वाढते ती 43. 4 चेंडू आणि 43 धावा. आणि चांगला चेंडू, फिरवलेला चेंडू बॅटवरती घेता आलं नाही शेखर यांना. निर्धाव चेंडू. एक धावेने धावसंख्या झाली ती 42 धावांची गरज. उर्वरित 2 चेंडूमध्ये औपचारिकता आणि औपचारिकता आणि औपचारिकता. आणि नितीनच्या बॅट मधून षटकार येते. वाजवा नितीनसाठी गाणं वाजवा साहेब. खेळाडू बाद, कुणालने बाद केलाय.